नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. छान जगा छान. काय पाऊस आता कधी अगदी खूप पडतो आणि कधी खूप म्हणजे थांबून जातो. त्यामुळे तब्येती थोड्या इकडे तिकडे झाल्यात. तसेच माझी पण तब्येत बिघडली आणि विशेषतः सर्दी ताप असला ना की आपल्याला असं वाटतं की चला मटण चिकन याचा रस्सा वगैरे किंवा सूप असं प्यावं. तर आता तब्येत बिघडली म्हटलं चला मटण आणूया. मटण मसाला बनवते आहे. त्याबरोबर तुम्हाला मी पातळ रस्सा नेहमी दाखवला आहे. तो मी मागच्या माझ्या काही व्हिडिओमध्ये मटण सुकं वगैरे चुलीवरचं सुकं मटण असं काय बघाल ना तर तुम्हाला दिसेल तिथे. त्या व्हिडिओ तुम्हाला बघाव्या लागतील तर तुम्हाला कळेल की सुकं मटण पातळ मटण कसं बनवलं. आता आपण साधा मटण मसाला बघणार आहोत. पातळही नाही आणि सुकाही नाही असं बनवणार. थोडासा तिखट मस्त असा. चला आपण मटण मसाला बघूया. हाय नमस्कार. आपण आता हे बघा हे मटण आहे. मटण मसाला बघायचा आहे. मटणाला स्वच्छ धुवून वगैरे थोडे बारीक तुकडे केले आणि मीठ मसाला लावला. आलं लसूण घ्यायचं, थोडं हळद घ्यायची आणि मस्त मटणाला लावून ठेवायचं. अगदी किती वेळ असं काही नाही, आपली मसाल्याची तयारी होईपर्यंत लावून ठेवायचं. आता आपण याचा मसाला बघूया. थोडासा आपल्याला ना असा गरम मसाला मटणासाठी खास बनवायचा आहे. तर ते तुम्हाला आपण धणे घेतले याच्यामध्ये आणि आता बडीशेप टाकली आहे, काळी मिरी टाकली आहे, दालचीन घातले, लवंग घातली आहे आणि चक्र फुलाचं 1-2 पाय. असं हा आपण मटण असलं ना की हा थोडासा मसाला किंवा तुम्ही करून ठेवला त्याच्यात जास्त क्वांटिटी घेऊन तर चांगलं आहे. कधी ऐन वेळेला आपल्याला करायला नको. अर्धी मसाला वेलची, अर्धी एक आपली हिरवी वेलची असे ह्या घ्यायचे आणि हे हलकंसं भाजून याची पावडर करून घ्यायची. जिरं घेतलं, असा मसाला तुम्ही अगदी करून ठेवलात तर कधी तुम्हाला मटण बनवाल तेव्हा हा मसाला मुद्दाम वापरा तुम्ही. छान लागतो मटणामध्ये. आणि आता हा एक मसाला झाला आपला. हा करून ठेवला तर आपल्याला नंतरला उपयोगी पडतो. आता हा एक मसाला, थोडीशी पुदिन्याची पानं घेतलीत, ऑप्शनला आहेत, असली तर घ्या, नसली तर नाही घेतली तरी चालेल. 2-3 मिरच्या घ्या. कोथिंबिरीच्या दांड्या आहेत त्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे आणि आलं लसूण घेतलं आहे. असं हा एक आपण मसाला केला आहे. आणि आपला हा कांदा, खोबरं आणि 2 टोमॅटो हा एक मसाला घेतला आहे. आता तुम्ही म्हणाले 1-1, 2-2, 3-3 मसाले असं काही नाही. तर आपण गरम मसाला थोडासा हलकासा भाजून त्याच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि आपले हे मसाले घालायचे. आपलं ते कोथिंबीर मिरची बारीक करून घ्यायची. असं 2-2 मसाले आहेत म्हणून काय असं कंटाळू नका. म्हणजे हा बघा हे असे मसाले आहेत. एक मसाला आहे हलका भाजून आणि हा हिरवा मसाला आणि आपला हा कांदा खोबऱ्याचा मसाला. चला आता आपण करायला घेऊया. चला आता आपली किचनमध्ये एंट्री झालेली आहे. आता आपण इकडे सगळं किचनचं बघून घेऊया. कशी सुरुवात करायची. पहिली तयारी करून घेतली पूर्णपणे ना की आपल्याला मग किचनमध्ये काय भारी वाटत नाही. पटपट फोडण्या वगैरे होऊन जातात. आता कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये आपण हे आपले गरम मसाले भाजून घेऊया. धणा, जिरं, काळी मिरी, लवंग वगैरे जे काय घेतलं आहे ते हलकं भाजून घ्यायचं. हलकं म्हणजे अगदी हलकं. थोडा त्याचा
चव पण बदलते आपण भाजून घेतल्यानंतर, आणि भाजल्यावर पटकन बारीक पण होतं. म्हणून असं हलकंसं भाजून घ्यायचं. अगदी कलर वगैरे बदलायचा नाही, हलकंसं. आता त्याच कढईमध्ये आपण तेल घेऊया आणि कांदा घालूया. तुम्ही आता ते गरम मसाला बघितलात. ज्यांच्याकडे नाही अवेलेबल त्यांनी साधा आपला कुठल्याही कंपनीचा गरम मसाला वापरला तरी चालेल, किंवा मालवणी मसाला वगैरे मिळत असेल जवळपास तुमच्याकडे असेल तर तो वापरला तरी चालेल. कांदा थोडा हलका फुलका भाजून घ्यायचा. नंतर आपण खोबरं घ्यायचं. खोबरं ओलं सुकं मी एकत्र घेतले. थोडं ओलं आहे, थोडं सुकं आहे. तुम्ही पूर्णपणे सुकं किंवा पूर्णपणे ओलं घेतलं तरी चालेल. आपलं खोबरं झालं, कांदा झाला, आणि आता आपण मीठ मसाला लावला होता आपल्याला मटणला, ते आपण नाही बघा किती पाणी घातले बघा. थोडंसं पाणी घातले. आपण कुकरला शिट्ट्या करून घेऊया. 2 शिट्ट्या करा. तुमच्या कुकरच्या शिट्ट्या पटापट होत असतील ना अगदी कुकर ठेवल्यावर, तर 3 करा. काही शिट्ट्या बघा उशिरा होतात ना. तेल घ्यायचं. मटणात तेल एवढं काय घ्यायचं, कमी घेतलं तरी म्हणजे चालतं. मटणाला पण तेल सुटतं. कांदा घालूया. कांदा परतून घेऊया. बाकी आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे वाटणामध्ये. आता तिखट घालूया. तिखट आपण मटणाला पण लावलं होतं. आता आपण जो गरम मसाला केला होता तो घालूया. आणि आता आपलं हिरवं वाटण घालूया. हे सुद्धा हिरवं वाटण आपण छान परतवून घेऊया. आणि हे सगळं छान परतलं की आपण आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण घालूया. छान 2 कांदे आपण कापून घेतलेले फोडणीला. 2 कांदे आपण मसाल्याला घेतलेले. पाववाटी खोबरं घेतलेलं. हे आपल्याला 4-5 जणांसाठी मटण मसाला भरपूर आहे. मसाला गोळा होत आला म्हणजे आपला मसाला छान परतून झालाय. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो मस्त परतून घेऊया. छान नरम करावा लागेल टोमॅटो पण आपल्याला. टोमॅटो घातला की टोमॅटो नरम होण्यासाठी आपण मीठ घालायचं. आता मीठ किती हवंय, परत आपण मटणाला पण मीठ लावलेलं आहे ना, त्यामुळे मीठ बघा कसं घालायचं ते. आता आपल्या कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत. आपलं मटण पण शिजलेलं आहे. आपण आता माझ्या थोड्या लवकर होतं शिट्ट्या म्हणून मी 3 शिट्ट्या करून घेतल्या.
उशिरा होत असेल तर 2च करा. बघूया आपण मटण शिजलंय का. आपण मटण शिजलंय आपलं. आपण सगळं असं सगळं घालूया. आपला मटण मसाला, आता मटण ह्याच्यात पडलेलं आहे, मटण शिजलेलं आहे. आपण मसाले छान सगळे फ्राय केलेले आहेत, त्यामुळे काय आता जास्त शिजवायची गरज नाही आहे. आता छान मिक्स करून घेऊया. सगळे मसाले मटणामध्ये मुरू द्या. हे जास्त पातळ करायचं नाही, मटण मसाला म्हणतात ह्याला, त्यामुळे तो असा थोडासा पातळ सुका असाच हवा आहे. चवीला मस्त लागतो. त्याच्यासोबत पराठे बनवा. भाकरी, वडा, चपाती काहीही चालेल, मस्त होऊन जातं. आता थोडं पाणी घालूया मटणाच्या टोपातूनच. छान मिक्स करून घेऊया. थोडंसं झाकण ठेवा. थोडं वरून पाणी घालूया आपण, म्हणजे आपल्याला टाकायचं झालं पाणी तर गरम पाणी भेटेल. बघा काढलं 2च मिनिटाने. मस्त. हे बघा आपलं मटण पण छान शिजलेलं आहे. आणि असं आपल्याला एवढा मसाला हवा आहे. असं आपला मटण मसाला झालेला आहे. छान अगदी नरम पावासोबत ब्रेडसोबत पण छान लागतं. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा पुढची व्हिडिओ बघायला. तयार. कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला मटण मसाला. करून बघा, छान होतो, मस्त होतो. गरम मसाल्याचं छान मस्त हे असतं, हिरवं वाटण असतं, मस्त पराठ्यासोबत. तुम्हाला पराठ्याची पण रेसिपी हवी असेल ना तर कमेंट करा, आपण पराठे पण बघूया. असा आपला मटण मसाला तयार आहे.